माझं गुणी बाळ. आणि हे काय, गुणी बाळ तर रडत आहे. सकाळी पिलूला आंघोळ घालून कपडे घातल्यावर इथे रडत होता. का ते सांगते. त्याआधी मस्त अशी गरम गरम चहा घेतली आणि दिवसाची सुरुवात केली. आणि सोबतच त्यांना पण चहा दिले. आज त्यांना थोडं लेट जायचं होतं, म्हणजे 1-2 तास उशिरा. 9 वाजता जाणार होते ते. तर आम्ही दोघं पण मस्त चहा पिलो. आणि आरव पण इथे उठला होता. ते आहेत तोपर्यंत मी पण आंघोळ वगैरे करून घेतले, सगळं आवरून घेतलं. नंतर हा मला काही करू देणार नाही म्हणून. आणि आमच्याकडं ना कचऱ्याची गाडी तर येते, पण काय माहिती काय 4 दिवस झालं ती येतच नव्हती. आणि कचरा खूप जमला होता म्हणून त्यांना कचरा पण दिले. आणि ते म्हणत होते की हा आता कचरा पण घेऊन चालल्यात म्हणून सांग. आणि हा का रडत होता ते सांगते. याला आंघोळ घालून मी हाफ टी शर्ट घातला होता. हा टी शर्ट नवीनच आहे, एक वेळेसही घातला नव्हती, म्हणून म्हटलं की चला घालूया. पण काय माहिती याला काय होत होतं. हाफ टी शर्ट आहे म्हणून लाज वाटत होती की काय माहिती नाही. पण हा माझ्या मागच लागला होता, काढ हा टी शर्ट, मला लेवायचंच नाही म्हणून. मी त्याला सांगत होते की बघ तू किती छान दिसत आहेस, हिरो दिसत आहेस. तरी पण त्याला ठेवायचंच नव्हतं आणि कॅमेरेकडे पण बघत नव्हता. याला लाज वाटत होती हाफ टी शर्ट लेवले मी म्हणून. ठीक आहे म्हटलं, मग त्याचा टी शर्ट काढून दिला, दुसरा टी शर्ट घातला त्याला. आता म्हणत आहे की हा छान आहे म्हणून. आणि आरवला पण आंघोळ घालून इथं छान रेडी केले. त्याला भूक लागली होती, थोडंसं भरवले. आणि आता बघा टी शर्ट दुसरा चेंज केल्यावर कसं नाचतोय. थोडा पसारा पडला होता, मला इथे कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या. आरवला बसून मी घालाव म्हणत होते, पण त्याला बसायचं नव्हतं, तो झोपीला आला होता. अगोदर त्याला झोपवले, तो झोपल्यानंतर मग मी राहिलेले सगळी कामं करून घेतले. आणि 2-3 दिवस झालं किचन ओटा क्लीन करून घ्यायचा होता मला, पण ते काही होतच नव्हतं. आज म्हटले तो झोपला पण आहे आणि टाइम पण आहे म्हणून करून घ्यावं. अगोदर मी पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर गॅस स्वच्छ करून घ्यायचे, पण आता आरव झाल्यापासून टाइमच भेटत नाही. 4 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बार गॅस घासत आहे मी. आणि किचन स्वच्छ बघून मूड पण एकदम फ्रेश होता आणि स्वयंपाक करायची मजाच वेगळी असते. चला तर मग माझं गॅस इथे एकदम घासून पुसून स्वच्छ झालेला आहे. गॅस म्हटल्यानंतर मग म्हणचाल की हे गॅस नाही शेगडी आहे म्हणून, पण गॅस म्हणून सवय झाली आहे. बघा बरं कसं चमकतंय, अगदी माझ्या तोंडासारखं. आता एवढं सगळं काम करून मला लागली आहे भूक. आज मी बनवली आहे स्वयंपाकात मुगाची मोकळी डाळ आणि चपाती. पिलूसाठी वेगळी डाळ बनवली आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.